नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर इकडं मी औषध मारायला सुरुवात केली. ती दुपार झाली. आज लाईट नव्हती सकाळपासून, मग दुपारी लाईट आली. बॅलर भरला, नंतर औषधं ही सगळी कालवून घेतली त्याच्यात आणि म्हणलं आता चला पाठीवरच्याच पंपाने औषध मारायचं होतं. पिस्टन पण आहे आपल्याकडं, पण ट्रॅक्टर रानात गेलता वैरण आणण्यासाठी. तर म्हणलं चला तोपर्यंत आपलं मारून पण होईन. आणि कसं असतंय की आता सगळ्यांना आपापली कामं असतात, त्याच्यामुळं म्हणलं चला जाऊ द्या आपण पाठीच्या पंपानेच मारून घ्यावं. तर मग एक पंप मारून माघारी आली. म्हणजे कसं व्हायचं की गवत भरपूर असल्यामुळं त्याला औषध पण जास्त लागायचं. तर एक सारा पूर्ण व्हायचा आणि दुसऱ्या साऱ्यात आलं की औषध संपायचं. तर इकडं पोरं पण आलती आणि पोरं चिडवायला लागली की एकटीच औषध मारते, दाजीला ठेवून घेतलं नाही म्हणजे सागरला. तर सागर पण आज कामावरती गेलता. तर त्याला म्हणलं, त्याची पण 2 दिवस झालं तब्येत बरोबर नव्हती. मग म्हणलं जाऊ दे तुझा कामावरती, मी मारते औषध. मग घेतलं बघा, इकडं सगळं औषध मारायला सुरुवात केली. तर एवढं ऊन पण चटकायचं, आभाळ पण यायचं आणि त्यात म्हणजे कसं असं आभाळ आल्यावर शिरवाळ यायचं आणि उन्हाचा कसला नुसतं एकदम कडक कडक ऊन पडायचं. पण तरी पण म्हणलं नको, आज जर घाळ बसलं तर मग परत अनेक लांबत लांबत जाईल. आणि एवढी आपदा व्हायची का नाही पंप भरलेला पंप उचलताना. कारण बसून उचलायचं म्हणलं का नाही, आणि आधीगरच ते पंपाचं पण वजन जास्त असतं. तर मग कसं बसं उचलून आपदून सुरुवात करायची मारायला, भरून घ्यायची. आणि काय घेतलं नाही तर असं बी आपण घेतच नाही बरं का, 8-10 दिवस झालं पावसापासून बाहेर. पण आज चाललं होतं म्हणलं बाहेर घ्यावं, त्याला ती वेलेल्या पण गाया बाहेर घेतलेल्या. आणि मग परत आता आणि गोट्यात बांधल्या. म्हणलं दिसतंय तर वर औषध मारून घ्यावं, म्हणजे इकडलं बी सगळं होऊन जाईन. काय होतंय, राहत जातंय ना हो का आमच्याकडं का नाही हो का असला लव्हाळा, काँग्रेस आणि लव्हाळा लय आहे. तर लव्हाळा काय माहिती आता मरतोय का काय औषधाने, आणि असं बी मरत नाही बरं का. लव्हाळा लय बेकार असतो. लव्हाळा कसलाच मरत नाही हो का, कसला नुसता लव्हाळा आहे, बाकीचं काय सुद्धा नाही, नुसतं लव्हाळा. थोडा असा काँग्रेस आणि लव्हाळा. तर काँग्रेस मरतो पण लव्हाळा काय मरत नाही. तर एक कमेंट आलती बरं का आपल्याला की मका कोळपून घ्या, औषध मारू नका म्हणून. पण आमच्या इकडं का नाही कोळपत नाही, ती डायरेक्ट औषध मारते ती. आणि औषध मारून म्हणजे जी गावात मरतंय का नाही, जी मरतंय ती जी राहतंय ना त्यातनं बाकी सगळं बघा धुरळा होऊन जातं, मरून जातं. पण त्यातनं बी कुठं कुठं राहिलेलं असतं ना, मग त्याला खुरपून घ्यावं लागतं खुरप्याने. तर मग म्हणलं चला आता एक छोटासा व्हिडिओ बनवावं. सकाळपासून बघा दमून गेली औषध मारून. कारण शेती करायचं खरंच खूप सोपं आहे, बाकीची कामं लय सोपी येते. पण ज्या वेळेस औषधं मारायची असतात का नाही, तेव्हा मात्र जीव नको नकोसा होऊन जातो. आता ही बॅलर बघा केवढा मोठा बॅलर आहे, जवळजवळ मला वाटते 300 लिटरचा का काय म्हणते ह्याचं बॅलर आहे ही. तर एवढा गच्च भरून होता आणि अजून हो का एवढं औषध आहे अजून. तर काय माहिती आता पुरतंय का नाही, कारण आपण पूर्ण माप घेऊन म्हणजे एकराचंच माप घेऊन कालवलेलं औषध. पण असं मला वाटतंय अंदाज की पुरणार नाही, कारण अजून बरंच राहिले या निम्मचं म्हणलं तरी चालेल. आणि हो का इकडं सकाळी दुपारी इकडं मारून घेतलं औषध. तर म्हणलं आता दिसतंय तोवर मारावा, आणि मग राहिलेलं आता काय माहीत आता औषध सकाळपर्यंत ही होतंय का काय. बापरे पडली होती. तर ही उचलायचं. तर आता ह्याच्यात भरून घेते. तर कसल्या परिस्थितीत एवढं औषध मारून घ्यायचं, कारण परत राहिलं की राहून जाईल. बसून उठायचं लय अवघड आहे. माय काढून ठेवता, कारण म्हणलं भरताना लय ताप होत, उठायचं लय अवघड झालंय. आता कच्च भरलं ना उठायला येत नाही लवकर. सकाळ धरणं अशी आपदा चालली.
औषध मारायची, कळलं का? सोपं नाही औषध मारायची, पण काय करता, मारलं तर पाहिजे, शेतात पिकवलं तर पाहिजे. आता म्हणलं दिसतंय तोवर जोपर्यंत अंधार पडत नाही ना तोपर्यंत औषध मारून घ्यायचं, एक एक काम मोकळं करायचं. कारण रोज रोज तीच आज 3 दिवस झालं चाललंय औषध मारायचं. आज नंबर लागला बघा त्याला. काय करायचं मग. आणि वातावरण बघा ना कसलं भारी झालंय, आबाळ आलंय तर म्हणलं हे कडा कोपरा व्यवस्थित मारल्या का नाही. आपल्यालाच हिंडावं लागतं, दाऱ्या धुऱ्याला रात्रीचं इंदारचं मोटरे चालू करायला फिरावं लागतं. मग जरा व्यवस्थित असं मारून घेतलं का नाही मग गवत भरते ते. तर आपली मका पण ह्या वेळेस का नाही लय लेट टाकली या. आता काय जणांच्या मका काढाय आल्या त्या, पण कामच एवढी चालली होती की मका टाकायला वेळ भेटला नाही. रान वापशाव नव्हतं आणि नांगरट केलेली होती, ते लय वलं मध्ये पाऊस पण बराच दिवस चालू होता त्याच्यामुळे वापशावच लवकर आलं नाही. तर कसं आहे बघितलं का, तर असं पट्टा औषध मारून घ्यावं लागते. तर म्हणजे कसं असतं आमच्या इकडं जास्त ना, आमच्या भागात ना औषधच मारते ती मकांना. असं कुळपेत पहिलं तर सारा फिरावं लागतं. तर संपलं आता हो का, ही सारा नेला आणि ही सारा हो का इथपर्यंत आणला, तर संपलं. त्या टोकाला जायचं आणाय प्रत्येक साऱ्या गणे हो का तिथं घरापाशी, तिथनं बेलरमधनं औषध आणायचं. फार दिवस गेला आता, अंधार पडायला लागला, आता दिवस पण बुडला सगळा. आणि तवर का जनावरांची कामं चालू होत्याने. आता जनावरात धारा फिरा काढायच्या, वैरण ही काढली, झाडलोट झाली 5 वाजताच. वैरण ही टाकून पेंढी ठेवून सगळं झालंय. आता राहिल्या धारा, तवर धाराचा टायमिंग होतोयच. आता बघा 2 ते 3 साऱ्यात औषध तर ना तवर सगळा दिवस म्हणजे अंधारच पडतोय. आणि आता अजून तेव्हा तिकडं तेवढं राहिले. तर साऱ्या गणे म्हणजे जरा मारायचं आणि इतक्याला मग औषध आणा यायचं. आणि एकटीला लय लोड पडतोय. दुपारपासून सुरुवात केली, अजून झालं नाही. साऱ्या गणी हिंडायचं, साऱ्या गणीच हे करायचं म्हणलं की किती ताप पडतोय. पाय गेलं कामात ना आज. ती खुरापणी ही असली का नाही ती भारी वाटतं तेवढं, पण औषध मारायचं म्हणलं का नाही लय ताप पडतोय. तर असू दे, आता घेते मी पण औषध मारून राहिलेलं. बघू आता दिसतंय तोपर्यंत अजून कितीक होतंय कितीक नाही. तर चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय. ती व्हिडिओ आवडलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. का कसलं वातावरण झालं बघितलं का, आमच्या आया कशा तिकडे बघितल्या गोट्यात हे करते ते वरटते ते. आता धाराचं टायमिंग झालं ना त्याच्यामुळे लागल्या वरडा. चला बाय सर्वांना.